नंतर ज्यांना मिळालीच नव्हती तेही लोकांना माहित नाही आपला 18चा आहे 19चा आहे, ती पण यादी वेगळी जाहीर करा आणि लोकांना सांगा आपला प्रॉपर्टी नंबर चेक करा. आपण त्या यादीत असेल तर PT3 फॉर्म भरा, कारण नाहीतर PT3 फॉर्म भरायचा कुणी आणि कुणी नाही भरायचा याच्या डिस्प्यूटमुळेच बऱ्याच लोकांनी भरलेलं नाही. तिसरी रिक्वेस्ट की आता हे जे काही तुम्ही बघताय हे खरं इथे येणं अपेक्षित नाही. आपले जे वॉर्ड ऑफिस लेवलला जे आपली लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणीच हे प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह करायला हवेत. म्हणजे लोकांना वारज्यातनं उठून बावधनमधनं उठून महापालिका गाठणं आणि नंतर तुमचे लोक तिथं नक्की कोणाला विचारायचं शोधून त्यांना विचारणं हे करण्याची गरज नाही. त्या लोकांना तुम्ही व्यवस्थित ट्रेनिंग द्या की यातले 90% प्रॉब्लेम तिथंच सॉर्ट आउट झाले पाहिजे. जे आपण आता इथं सांगतोय ते तिथंच झाले पाहिजे. प्रॉपर्टी टॅक्स म्हणजेच मालमत्ता कर भरताना बऱ्याच गोष्टींचा गोंधळ उडालेला असतो. यासाठी सर्वसामान्य नागरिकांना हे समजावे काय तरतूद आहे, कसा भरायचा, यासाठी सजग नागरिक मंच व पुणे मनपाच्या वतीने एक परिसंवाद आयोजित केला होता. त्याचा हा भाग आपल्यासाठी. सर्वांना नमस्कार. महापालिका आपल्यासाठी बरीच संधी देत असते एकत्र येण्याची. केली त्या स्थितीत आपण घेतलेलो अनेकांना थकबाकीची मोठी बिलं अनेक वर्षाची पूर्वलक्षी प्रभावाने अशा पद्धतीची आलेली. आज पण मला एका टाईमचा कोणाचा फोन आला होता. ते म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत आम्ही 700-800 रुपये घेतले, यावर्षी 13,000 रुपये बिल आलं. कसं आलं म्हणजे तुम्ही विचारलं का? नाही मलाच कळत नाही. तिथं म्हणले ते तुम्ही मला करावं लागेल, तो फॉर्म भरला का? आता म्हणजे आम्हाला माहितीच नाही. म्हणजे जसं आपण उल्लेख केला प्रेस नोटमध्ये ते असे मुद्दे अज्ञानामुळं राहून गेले असतील तर त्याचं काय करायचं? यांनी केलं त्यांना पण काही जण मिळतंय, त्याचं काय करायचं? किंवा वापर बदलला असेल त्या अनुषंगाने काय आकारणी झाली असेल त्याचं काय? असे अनेक प्रश्न किंवा हस्तांतरित केले. थोड्याचं उत्तर नवीन घेतलं त्याला नवीन आकार झाला, म्हणजे सवलत सगळे रद्द आपोआप काढून टाकली वगैरे असे अनेक जणांनी काही मांडलेले आहेत. त्या अनुषंगाने आपल्याकडे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे सहाय्यक म्हणून अस्मिता तांबे कर संकलन विभागात त्यांच्यापर्यंत आपल्या शिरस्त्याप्रमाणे जसं जुगलजी म्हणले 2006 पासून दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सजग नागरिक मंचातर्फे आपण ही सभा घेत असतो आणि दरवेळेचा विषय वेगळा असतो. त्याचबरोबर आपण दर महिन्यात माहिती अधिकारात वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये काय काय काम केलं त्याचा एक छोटासा लेखाजोखा मांडतो. त्यातला एक 2-3 गोष्टी फक्त आपल्यासमोर मांडतो. मध्यंतरी पुणे महापालिकेने असं जाहीर केलं होतं की आम्ही पुण्यातल्या रस्त्यावर सर्वे करून जे मानकाप्रमाणे स्पीड ब्रेकर नाहीत, म्हणजे जे काही शास्त्रीय मानकं दिली आहेत त्याप्रमाणे स्पीड ब्रेकर बांधलेले नाहीत त्याची यादी करणार आणि ते काढून टाकणार. त्यानंतर मी महापालिकेत गेलो होतो माहिती अधिकारात बघायला की बाबा तुम्हाला मानकाप्रमाणे किती सापडली, तर ते म्हणले ती यादी जरा अवघड आहे, म्हणले ती काय आम्ही तशी देऊ शकत नाही. मग मी त्यांना आव्हान दिलं की म्हणलं मानकाप्रमाणे सापडलेला एक स्पीड ब्रेकर दाखवा, 100 रुपये घेऊन जा. 100 दाखवा, 10,000 घेऊन जा. 3.5 महिने झाले त्याला अजूनपर्यंत 100 घ्यायला सुद्धा कोणी आलं नाही. याचा अर्थ या शहरात एकही स्पीड ब्रेकर मानकाप्रमाणे बांधलेला नाही. हे तुमच्या आमच्या सगळ्यांचं दुर्दैव आहे. आपल्या किती लोकांना पाठीचे मानेचे प्रॉब्लेम त्याच्यामुळे झाले असतील हे त्याचं त्यांनी शोधायचं. त्याच्यानंतरच एक गेल्या महिन्यात घडलेलं ते म्हणजे स्टेट बँकेची लपवाछपवी. आपल्याला माहिती आहे त्याच्यावर इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की स्टेट बँकेने काय ठराविक मुदतीत ते सगळं जाहीर करायचं. स्टेट बँकेने मुदत मागितली की आम्हाला 30 जून पर्यंतची मुदत द्या आणि त्याकरता स्टेट बँकेने एक मोठे वकील नेमून सुप्रीम कोर्टात स्पेशल पिटिशन पण दाखल केला. सुप्रीम कोर्टात त्यांना हाकलून दिलं. येऊ शकतात पण ते हाकलून देताना सुद्धा स्टेट बँकेने मोठ्या प्रमाणात त्या वकील फीवर खर्च केला. म्हणून मी माहिती अधिकारात ती माहिती मागितली की बाबा तुम्ही वकील फीवर किती खर्च केला, वकील फीवर किती खर्च केला हे माहिती अधिकारात मागितलं. ते यायला काहीच अडचण नव्हती, पण दुर्दैवाने त्यांनी ती पण माहिती दिली नाही. ही गोपनीय आहे म्हणजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या महापालिकेने आपल्या घरोघरी आता मीटर बसवायला सुरुवात केली. बऱ्याच लोकांकडे बसले पण असतील.
मध्यंतरी त्याच्यावरही महापालिकेने जाहीर केलं होतं की आम्ही आता वापर मोजणार, जे जास्त वापरत असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार, पाणी वगैरे वगैरे. गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही मागं लागलोय पुणे महापालिकेच्या की अरे पहिल्यांदा महापौर बंगला आणि आयुक्त बंगल्याला मीटर बसवा, कारण दे आर लीडिंग. त्यांनी दाखवून द्यावं की आम्ही अत्यंत कमी म्हणजे 100 लिटर पर डेच वापरतो. म्हणून 1.5 वर्षापासून मी दर 3 महिन्याला जाऊन विचारतो बसला का मीटर, बसला का मीटर, बसला का मीटर. ते म्हणतात बसवणार आहे, बसवणार आहे. अजूनही आयुक्त महापौर बंगल्याला मीटर बसवले नव्हते. शेवटी फारच त्रास दिल्यावर त्यांनी महापौर बंगल्याला मीटर बसवला, की तिथं कुणीच राहत नाही. आणि मग मी बघायला गेलो तो मीटर कसा बसवलाय, तर त्यांनी मीटर बसवलाय ही वस्तुस्थिती आहे, पण पाणी दुसऱ्या लाईन मधनं घेत आहे. शेजारच्या वॉर्ड ऑफिस मधनं मोठीच्या मोठी पाण्याची पाईपलाईन टाकून पाणी त्यांनी तिथल्या टाकीत घेतलंय. त्यामुळे इकडनं येणारा पाणी वापर शून्यच आहे. आता थोडस आजच्या विषयासंबंधीची थोडी बॅकग्राऊंड आपल्याला देण्याची गरज आहे. म्हणजे मॅडमचं थोडं काम मी कमी करतो, कारण ही बॅकग्राऊंड माहिती अधिकारातच सगळी मिळवलेली आहे. की आपल्याला फक्त मी वाचून दाखवणार आहे, कारण हे 40% भानगड काय आहे आणि 10 आणि 15% भानगड काय आहे हेच 90% लोकांना माहित नाही. तर काय घडत गेलं ते सांगतो. 1970 साली आपल्या पुणे महापालिकेने असा एक ठराव केला. जनरल बॉडीने, पुणे महापालिकेच्या सर्व नगरसेवकांच्या जनरल बॉडीने ठराव असा केला की करपात्र रक्कम जेव्हा ठरवतात त्यावेळेला नागरिकांना 15% सवलत द्या ते ठरवताना, कारण नागरिकांना आपल्या घराची देखभाल दुरुस्ती पण करावी लागते. त्यामुळे त्याच्यासाठी त्यांना थोडा पैसा शिल्लक राहिला पाहिजे, म्हणून 15% सवलत द्या. त्यावेळेला जे कायदा होता त्याच्यामध्ये 10%ची तरतूद होती राज्य सरकारच्या कायद्यामध्ये. पण आमच्या महापालिका म्हणले असं नाही, म्हणले राज्य सरकारला आम्ही मानत नाही, आम्ही 15% देणार. आणि त्याप्रमाणे त्यांनी ठराव केला. तो ठराव नंतर राज्य शासनाकडे पण गेला. त्याचं काय झालं ते नंतर सांगतो. आणि त्याच वेळेला त्याच ठरावामध्ये 2 बाबी मांडल्या. एक 15% सवलत आणि दुसरी घरमालक स्वतः राहत असेल तर वाजवी भाड्याच्या 60% दराने त्याचं टॅक्सेशन करावं, म्हणजे 40% सवलत द्यावी. 40% सवलतचा उल्लेख नव्हता, 60% दराने करावं म्हणून 40%. आता हे सगळं झाल्यानंतर सरकारची जबाबदारी होती की कायद्यात बदल करून 10 ऐवजी 15% द्यायला मान्यता द्यायला पाहिजे पुणे महापालिकेला. पण असं काही घडलं नाही. मग 2010 साली कॅगने म्हणजे भारताच्या महालेखा परीक्षकांनी 2010 ते 2013 सातत्याने ते जे महापालिकेचं ऑडिट करतात त्यांनी असं दाखवून दिलं की तुम्ही 15% सवलत दिली ती बेकायदेशीर आहे, तुम्ही 10% द्यायला पाहिजे होती. कायद्यातही बदल केलेला नाही, त्यामुळे 10च्या वेळी 15% सवलत देणं हे बेकायदेशीर ठरतं. आणि त्यामुळे 3 वर्षात 2010, 11 ते 12, 13 या 3 वर्षामध्ये पुणे महापालिकेचं 43.96 कोटी रुपयाचं नुकसान झाले. 5% जादा सवलत दिल्याने. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या 13व्या महाराष्ट्र विधानसभेच्या लोकलेखा समितीने 2017-18च्या अहवालात याच्यावर खूप उहापोह केला आणि 2018 पर्यंत महापालिकेचं या 5%मुळे झालेलं नुकसान 104 कोटी रुपयाचं असं त्यांनी नमूद केलं. आणि मग त्यांनी असं म्हटलं की 2010-11 पासून अतिरिक्त 5% कर सूट दिली होती त्याची पूर्वलक्षी पद्धतीने वसुली करावी असं विधानसभेच्या समितीने सांगितलं. आणि महापालिकेच्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या 2010 ते 2018 या कालावधीतील सर्व तत्कालीन आयुक्तांवर तसेच अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाईची शिफारस करावी अशा प्रकारची लोकलेखा समिती महाराष्ट्र राज्य विधानसभा यांनी सांगितलं. मग 6 जुलै 2018ला राज्य सरकारने महापालिकेला कळवलं की 10 ऐवजी 15% सवलत चालू ठेवण्यास जबाबदार असणाऱ्या 2010 पासून पुढील कालावधीत कार्यरत असणाऱ्या संबंधित तत्कालीन आयुक्तांचा खुलासा शासनास सादर करावा व 15 ऐवजी 10% सवलत करण्यात यावी असं शासनाने कळवलं. तो 40%चा विषय कुठंच नाही बरं का, हे तुमचं माहिती करता सांगतो. हे सगळं ते 10 आणि 15%वर चाललेला विषय. राज्य सरकारने 1/8/2019 रोजी 1970चा तो जो ठराव केला होता 1970 साली 15% सवलतीचा तसेच 40% सवलतीचा ठराव रद्दबातल केला. 1970चा ठराव 1/8/2019 ला रद्दबातल झाला. हे जे 2019 पासून लफडं चाललंय ते ह्याच्यामुळे सुरू झालं. आता शासन सुद्धा कसं आहे बघा, सगळा प्रॉब्लेम होता ते 15%, 10%चा होता, 40%चा कुठेच नव्हता.
शासनाने अर्धा ठराव सुद्धा रद्द करण्याची सोय आहे, त्याने अख्खा रद्द करून टाकला. तिथनं हा 40% प्रॉब्लेम सुरू झाला. मग आमचे महापालिकेच्या नगरसेवकांना अर्थातच नेहमीप्रमाणे बैलिकाला झोपा केला, कोण त्याला उशिरा जाग आली. अरे म्हणले असं झालंय का? मग त्यांनी 28/8/2019 म्हणजे ही रद्द झाल्यानंतर 28 दिवसांनी पुणे महापालिकेच्या जनरल बॉडीने म्हणजे आपल्या नगरसेवकांनी एक ठराव संमत केला. त्या 4 गोष्टी मागितल्या. एक, शासनाने हा ठराव केला तो शासनाकडे पाठवायला सांगितला. 2010-11 पासून 5% वार्षिक करपात्र रकमेतील जी सवलत पूर्वलक्षी प्रभावाने वसूल करण्याचं शासनाने म्हटलंय ते रद्द करावं. म्हणजे आधीचे 5% नाही नका करू. 70 सालचा जो ठराव रद्द करण्याचा निर्णय केला त्यामुळे 40% सवलत देखील पूर्वलक्षी प्रभावाने वसुलीसाठी बंद करावी लागणार आहे. वरील दोन्ही सवलती मुख्य सभेच्या मान्यतेने व शासनाचे नोटिफिकेशन नुसार 1970 पासून करण्यात येत असल्याने तत्कालीन मनपा आयुक्त तसेच मनपा अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये. आणि 1/4/2019 वैधानिक वजावट 15 ऐवजी 10% सुरू करण्यात आली असून म्हणजे 1/4/2019 पासून ती सवलत जी 15% होती ती 10% ऑलरेडी महापालिकेने केलेली आहे. तत्पूर्वीची थकबाकी वसूल न करण्यास तसेच जागा मालक स्वतः राहत असल्यास 40% सवलत देण्यास शासनाने मान्यता द्यावी असा ठराव आपल्या नगरसेवकांनी 28/8/2019 ला केला. आणि पुढे त्यांनी असंही म्हटलं मनपा प्रशासनाने वरील प्रमाणे कार्यवाही करावी असं त्यांनी प्रशासनाला आदेश दिले. आणि तोपर्यंत 40% सूट वसूल करू नये अशी उपसूचना पण मांडली गेली. मुळात 1970चा ठराव अर्धा रद्द करणं शक्य असूनही तो केला नाही. तेव्हा युती सरकार होतं आणि विरोधी पक्ष पण होते. त्यातल्या कोणालाच यातलं काही करावं असं वाटलं नाही. मी हे मुद्दाम सांगतोय की कोणत्याही पक्षाने तशी काही घेणं देणं नाहीये. त्यानंतर हा 28/8/2019 जो ठराव जो आपल्या नगरसेवकांनी केला ज्याच्यामुळे ते वसुली थांबली होती तो ठराव महापालिकेच्या आयुक्तांनी राज्य सरकारकडे पाठवताना त्याच्यामध्ये मखलाशी केली आणि त्यांनी 9/3/2021 ला राज्य सरकारला पत्र दिलं आणि सांगितलं की मिळकत कर विभागामार्फत घरमालक स्वतः राहत असल्यास वार्षिक भाडे 60% धरून मिळकत करातून देण्यात येणारी 40%ची सवलतीचे बाबत महालेखापाल कार्यालयाकडून करण्यात आलेले परीक्षण तसेच स्थानिक लेखानिधी परीक्षणातही कोणताही आक्षेप अद्यापर्यंत घेण्यात आलेला नाही असं आयुक्तांनी पण कळवलं. पण पुढे लगेच त्यांनी स्वतःच सांगितलं की क्रमांक 320 वर ठराव 28/8/2019 ला झाला होता त्यातील फक्त 2 बाबींना मान्यता द्यावी. म्हणजे त्यात एक सांगितलं त्यांनी 1/8/2019 पासून वार्षिक भाडे 60% धरून मिळकत करातून देण्याची 40%ची सवलत रद्द करायला व त्याप्रमाणे 40%ची सवलत दिलेल्या मिळकतींची आकारणी दुरुस्त करून 1/8/2019 पासून पुढे फरकाची रक्कम वसूल करण्याकरता मान्यता मिळण्यास विनंती आहे. प्रॉब्लेम कुठे सुरू झाला लक्षात घ्या. 1/8/2019 पासूनच्या पुढे ज्यांचं टॅक्सेशन झालं त्या सगळ्यांची 40% सवलत का काढली गेली तर आमच्या आयुक्तांनी प्रेमाने कळवलं शासनाला की आम्ही स्वतःहून काढतोय, तुम्ही काहीच करायची गरज नाही. आणि पुढे हेही कळवलं की 1/8/2019 पासून जर आम्ही दिली असेल कोणाला कारण हे 2021चं पत्र आहे ना तर आम्ही त्यांची फरकाची रक्कम पण वसूल करू 19 सालापासूनची असं आयुक्तांनी कळवलं. पुढे लिहिलं 2010 पासून कार्यरत तत्कालीन महापालिका आयुक्त तसेच अधिकारी यांना जबाबदार धरणे योग्य होणार नसल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यास मान्यता मिळाली. म्हणजे 40% लोकांची सवलत काढू आम्ही पण ते आमच्या आधीच्या आयुक्तांवर कारवाई करू पाहिजे. मग तेव्हाच शासन होतं 2019चं मोविया त्यांनी त्या पत्राचा मान ठेवला आणि मनपा ठराव क्रमांक 320 मधील तत्कालीन महापालिका आयुक्त तसेच आस्थापन अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये या एका मुद्द्याला मान्यता देऊन उरलेला सर्व ठराव तो रद्दबातल केला आणि त्यामुळे 40%चा विषय रद्दबातल झाला. सवलतीचा 5%चा पण रद्दबातल झाला. असा सगळा प्रकार हा 2021 पर्यंत घडलेला आहे. ही हिस्ट्री माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कुठून सुरू झालं आणि कुठे येऊन थांबलं त्याच्या पुढे काय काय घडलं याचा तो PT3 फॉर्म कसा झाला मग राज्य सरकारने नंतर काय आदेश दिले वगैरे संबंधी मॅडम आपल्याला सांगतीलच. पण ही हिस्ट्री माहित असणं अत्यंत गरजेचं आहे.
कारण हे कसं सुरू झालं, कुठे येऊन थांबलं, कोण जबाबदार, सर्व पक्ष जबाबदार. कारण एक सरकार आधीचं एकाचं होतं, नंतरचं दुसऱ्यांचं होतं, दोघांनी काही केलं नाही आणि विरोधी पक्षात असलेल्यांनी काही केलं नाही, म्हणजे सगळे जबाबदार आहेत हे पहिलं समजून घ्या. आणि त्याच्यानंतर आमचे आयुक्तही तेवढेच जबाबदार, पुणे महापालिकेचे तेव्हाचे विक्रम कुमार, ज्यांनी अशा प्रकारे रद्दबातल करण्याची शिफारस सरकारला केली आणि सरकारने लगेच प्रेमाने ती मंजूर केली. हे सगळ्या मागची दुखणी कुठं सुरू झाली आहे हे कळणं आवश्यक असल्यामुळे हे सगळं आपल्याला वाचून दाखवलं. या सगळ्याचे कागदपत्र माझ्याकडे आहेत, सगळे ठराव, सगळी कागदपत्र ही माझ्याकडे आहेत. कोणालाही हवी असतील तर मी ती त्यांना देईल, त्याचा आता उपयोग काही नाहीये, ती गोष्ट वेगळी आहे. पण आपल्याला वस्तुस्थिती माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे अजून एक गोष्ट घडली ती सांगण्याची गरज आहे. 2016-17च्या दरम्यान पुणे महापालिकेने एका एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलं. कारण काय झालंय, महापालिकेचं लक्षात आलं की चेंज ऑफ यूज होतो, म्हणजे लोक घरगुती म्हणून टॅक्स लावून घेतात, नंतर त्याचा व्यापारी उपयोग सुरू करतात, किंवा भाडेकरू नाही म्हणून सांगतात आणि नंतर भाडेकरू ठेवतात. म्हणून महापालिकेने एका एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलं की तुम्ही शोध घ्या, जा घरोघरी जाऊन शोधायचं म्हणजे. ते एजन्सीने ते काम केलं म्हणतात आणि जवळपास 96,000 लोकांचे एजन्सीने असं रिपोर्ट दिला की यांच्याकडं भाडेकरू आहे म्हणा किंवा चेंज ऑफ यूज आहे म्हणा, आणि त्या सगळ्या लोकांची पूर्वीपासून चालत आलेली सवलत ही महापालिकेने रद्द करून टाकली. मग लोकांच्या तक्रारी आल्या आणि त्या तक्रारीमुळे महापालिकेच्या शेवटी त्या एजन्सीवर कारवाई करावी लागली. त्या एजन्सीला त्यांनी दंड केला, त्यांचे काही पेमेंट्स थांबवले, इथपर्यंतच्या गोष्टी याही घडल्या. म्हणजे ज्यांचे पूर्वीपासून 40% मिळत होते त्यांचे पण काय गेले, तर त्या एजन्सीनी केलेल्या बोगस सर्वेमध्ये ते असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता याचा सगळ्यात महत्वाचा भाग, आणि त्याकरता आम्ही मॅडमला पण रिक्वेस्ट केली, कदाचित आता जगताप सर आले तर त्यांना याची रिक्वेस्ट करणार आहोत. मुळात बिल वाचल्यानंतर तुमच्यापैकी कोणाला कळतंय का 40% सवलत दिली का दिली नाही? कळणारच नाही, हे कोणालाच कळू शकत नाही. त्याची नोट त्या बिलात आली पाहिजे की आपल्याला 40% सवलत दिलेली आहे नाही, जे काय असेल ते. कारण नाहीतर प्रत्येकाला जाऊन महापालिकेचं रेकॉर्ड बघून त्याच्यावर कळेल की आपली 40% सवलत आहे का, होती का, काढली गेली का, काय झालं. त्यामुळे हे कळणं आवश्यक आहे. दुसरी आम्ही त्यांना अजून एक विनंती अशी केली आहे की ज्यांचे 96,000 लोकांचे त्यांनी काढले त्या एजन्सीमुळे, त्या 96,000 प्रॉपर्टीची एक लिस्ट डिक्लेअर करा वेबसाईटवर. या 96,000 प्रॉपर्टीची आम्ही सवलत काढली, याच्या संबंधित तक्रार असलेल्या लोकांनीच फक्त या, बाकीच्यांनी येण्याची गरज नाही. आणि तिसरं, 2019 नंतर ज्यांना 40% सवलत दिलीच गेली नाही त्यांची पण प्रॉपर्टीची जर त्यांनी डिक्लेरेशन दिलं तर लोकांना कळेल, म्हणजे तक्रार घेऊन कुणी जायचं हे तरी कळेल. उर्वरित लोकांना विनाकारण तक्रार घेऊन जायची गरज उरणार नाही. पण ह्या बेसिक 2 गोष्टी जरी केल्या तरी काही प्रमाणात प्रॉब्लेम थोडेसे सॉर्ट आउट होतील असं आमचं मागणी आहे. आता त्यानंतर पुढच्या सगळ्या घडामोडी आणि काय काय महापालिकेने केलंय आणि काय तुमच्या शंका असतील त्याच्यावरचे उत्तर हे सगळं मॅडम देतील. मी मॅडमकडे माईक सुरू करतो. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. वीरेंद्र सरांनी अतिशय पूर्वीचा जो लेख आजोबा आहे, जो 1970 सालापासून जो आपण ठराव केलेला, म्हणजे महानगरपालिकेने जो ठराव केलेला होता 40% सवलतीबाबतचा, तर त्याची पूर्ण पार्श्वभूमी, त्यानंतर कशी त्यावर त्यांनी ॲक्शन घेतली आणि आपण आक्षेपानंतर कसे आपण तो 40% सवलत आपण नागरिकांकडून काढून घेण्यात आली. आणि त्यानंतर पुन्हा आपल्या स्टँडिंग कमिटीने अथवा आपल्या सभागृहाने जो ठराव मांडून पुढे परत शासनाकडे 40% सवलतीची मागणी केली, त्याबाबत त्यांनी तिथपर्यंत पूर्ण तो प्रवास त्यांनी व्यवस्थित तुम्हाला सांगितलेला आहे. तर त्यानंतर जेव्हा 40% सवलत काढून घेण्याबाबतचा निर्णय झाला तो 17 सप्टेंबर 2021च्या
आपला जो पूर्वीचा ठराव झालेला होता 1970चा तो विखंडित करण्यात आला आणि आपली पूर्ण 40% सवलत ही काढून घेण्यात आलेली होती. आणि त्याप्रमाणे आपण सर्वांना बिले पाठवली आणि जवळजवळ आपण मागच्या खर्चाने ती 2018 पासून ती सर्व आपल्या लोकांना ती देण्यात आली होती. परंतु त्यानंतर अनेक प्रकारे गदारोळ झाला आणि शासनाने ती सवलत पुन्हा आता अलीकडे कॅबिनेटची मंजुरी घेऊन गॅझेटद्वारे प्रसिद्ध करून ते गॅझेट आहे ऑगस्ट 25, 2023. तर त्यामध्ये 40% म्हणजे पूर्वीचा जो 40% सवलतीचा विषय होता तो पुनश्च एकदा पुणे महानगरपालिका देईल असं जाहीर करण्यात आलं आणि तो पुन्हा 40% सवलत जे लोक स्वतः आपल्या घरामध्ये राहत असतील त्या सर्वांना 40% सवलत देण्यात येईल अशी मंजुरी मिळाली आणि आपण तो पुन्हा तो निर्णय लागू झाला म्हणजे तो नियम लागू झाला. तर त्यामध्ये आता अनेक प्रकारचे निर्णय घ्यावे लागले महानगरपालिकेला. म्हणजे त्यामध्ये सुरुवातीला जाहीर करण्यात आलं की ज्या जुन्या लोकांचे म्हणजे जी आपली एक GIS ही कंपनी होती त्या कंपनीने जो सर्वे केलेला होता आणि त्या सर्वेमध्ये जे लोक स्वतः राहत नव्हते तर अशा लोकांचा सर्वेमध्ये आढावा घेतला गेला असता तिथे भाडेकरू असल्याचं त्यांनी सांगितल्यामुळे आपण जवळजवळ 96,000 लोकांची आपण 40% सवलत काढून घेतली होती. आणि ती जेव्हा काढली त्यावेळेस लोकांना माहीत नव्हतं किंवा लोकांपर्यंत काही माहिती पोहोचलेली नव्हती. परंतु सर्वेक्षण झालेले असल्याने आपल्या महानगरपालिकेच्या आपल्या कर आकारणी व कर संकलन विभागाने त्याची अंमलबजावणी करून ती 40% सवलत काढून घेण्यात आली. त्यानंतर जो शासनाचा निर्णय झाला होता विखंडित करण्याचा तर तो 2019 पासून पुढे जे नवीन आकारणी झालेली होती तर त्या लोकांची आपण 40% सवलत बंद केलेली होती. असे जवळजवळ आपले 1,96,000 नवीन मिळकतधारक होते की ज्यांची 40% सवलत आपण स्वतः राहत असतील किंवा भाड्याने असले तरी म्हणजे दोन्ही प्रकारचे त्यामध्ये असू शकतात. तर असे 1,96,000 लोकांना आपण नव्याने आकारणी करताना 40% सवलत काढून घेतली होती. मग हा निर्णय झाल्यानंतर आपण PT3 नावाचा जो अर्ज आहे तो आपण नागरिकांना भरण्यास सांगितले व तसं प्रसिद्धी पण दिली होती आपण पेपरला. तर त्यामध्ये जे जुने लोक होते त्यांनी जर PT3 अर्ज भरला तर त्यांची पूर्ववत 40% सवलत आपण करणार होतो आणि जे 2019 पासूनचे जे लोक होते त्यांनी जर PT3 भरला तर त्यांना त्यांच्या आकारणी दिनांकापासून 40% सवलत लागू होणार होती कारण आपण त्यांना 3 वर्षाची फरकाची बिलं एकत्रित पाठवली होती. तर त्या 3 वर्षाच्या जेव्हा आपण ज्यांनी PT3 भरले त्यांना आपण ती सवलत लागू केली आणि त्यांचे 3 वर्षाची जी रक्कम आहे ती आपण 4 समान हप्त्यांमध्ये त्यांच्या पुढच्या म्हणजे या वर्षीचा जर टॅक्स असेल 36,000 तर आणि त्यांना जर त्यांची जर म्हणजे मी एक उदाहरण सांगते समजा 20,000 आपण त्यांची रक्कम 4 वर्षाची जर आपण त्यांना हे केली असेल तर ती 4 हप्त्यांमध्ये 5-5 हजार असं जर म्हटलं तर त्यांचा मी एक 10,000चं उदाहरण घेते म्हणजे तुम्हाला समजेल. 20,000मध्ये जर 5,000 आपण त्यांची रक्कम पूर्वीची आपण 4 हप्त्यांमध्ये देणार असेल तर त्यांची 10,000 जर टॅक्स असेल तर 5,000 मायनस करून त्यांना आपण फक्त यावर्षी 5,000च त्यांनी टॅक्स भरायचा असं त्या बिलामध्ये म्हणजे आपण नमूद करण्यात आलं आणि तेवढंच बिल त्यांना पाठवलेलं आहे यावर्षीच्या याच्यामध्ये. परंतु याच्यामध्ये अशी अडचण झालेली आहे ज्यांना माहीतच नव्हतं की आपली पूर्वीच्या 96,000 ज्या GIS सर्वे झालेल्या मिळकती होत्या त्यामध्ये आपल्याला PT3 अर्ज भरायचा होता. असे जवळजवळ 66,000 लोक राहिले की ज्यांनी PT3च भरलेला नाही आणि फक्त 22,000 लोकांनी तो PT3 अर्ज भरला आणि आपण त्यांना ती सवलत लागू केलेली आहे आताच्या बिलामध्ये. मागच्या वर्षी सगळ्यांना सरसकट दिलं होतं परंतु आपण या वर्षी देताना असं सांगण्यात आलं होतं की या वर्षी जर तुमचा PT3 अर्ज आलेला नसेल तर पुनश्च मागच्या वर्षीचा फरक आणि या वर्षी पुनश्च 40% सवलत काढून घेण्यात येईल कारण तुम्ही PT3 अर्ज भरला नाही याचा अर्थ तुम्ही तिथे स्वतः राहत नाही आणि तिथे भाडे करून राहतात असा त्याचा अर्थ घेतला गेला म्हणजे आमच्या विभागाने. त्यामुळे आता या बिलामध्ये सर्वांचा गोंधळ असा झाला
की लोकांना मागच्या वर्षीचा फरक प्लस या वर्षी 40% सवलत न दिल्यामुळे बिल खूप मोठ्या प्रमाणात आला आणि लोकांचा तो गोंधळ उडालेला आहे आणि ते म्हणजे रास्तच आहे तुमचं, असं तुमचं चुकीचं आहे असं अजिबात नाहीये. परंतु PT3 हे आत्ता लोकांना कळायला लागलं काही की PT3 भरला असता तर हे झालं नसतं. तर हा PT3 मुळे सर्व गोंधळ झालेला आहे. तर आपण PT3 ज्या लोकांनी भरले त्यांना आपण सवलत यावर्षी पण लागू आहे, नवीन लोकांना पण दिलेली आहे, शिवाय त्यांच्या फरकासह दिलेली आहे. तर यापुढे आपल्याला जर ही सवलत हवी असेल तर आपण आत्ता सुद्धा PT3 अर्ज भरू शकतो. परंतु त्यामध्ये असं होत आहे की आपण जी मुदत जाहीर केली होती 30 नोव्हेंबर 2023, तर ती मुदत संपल्यामुळे त्याच्यानंतर जे PT3 अर्ज करतील त्यांना आपण पूर्वीचा लाभ देऊ शकत नाही. त्यांना या दिनांकापासून म्हणजे ज्या दिवशी ते PT3 भरतील त्या दिनांकापासून आपण त्यांना तो लाभ देऊ शकतो. याचा अर्थ त्यांना पूर्वीचा लाभ मिळणार नाही. तर अशा प्रकारे हा PT3चा थोडासा लोकांना गोंधळ झालेला असल्यामुळे, थोडीशी माहिती कमी पडल्यामुळे अथवा काही लोकांपर्यंत माहिती न पोहोचल्यामुळे PT3 अर्ज भरलेले नाही. आणि सरांचं एक आम्ही मगाशी बोलत होतो, तर सरांच्या बोलण्यातून असं आलं की बिल पाहिल्यानंतर कळत नाही की 40% सवलत दिलेली आहे अथवा नाही दिलेली, असं कळत नाहीये. त्याच्यामध्ये 2018 पूर्वीचे ज्या मिळकती असतील निवासी, तर त्या सर्वच निवासी मिळकतींना आपण 40% सवलत दिलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेच मिळाली नाही असं नाहीये. म्हणजे त्यावेळेसही हाच नियम होता की स्वतः राहत असेल तरच ती 40% सवलत होती आणि आताही तोच नियम आहे की 40% सवलत ही जे स्वतः त्या घराचा स्वतः राहण्यासाठी उपयोग करत आहे अशाच लोकांना ती मिळणार आहे. तर याच्यामध्ये आता थोडासा हा गोंधळ आहे की आता PT3 आम्हाला तर जुना लाभ घ्यायचा आहे असं पण खूप लोक आहेत की आम्हाला जेव्हा आमची आकारणी 2019 नंतर झाली असेल तरी आम्हाला तेव्हापासून आम्ही स्वतःच राहतो तर आम्हाला तो लाभ हवा, परंतु आम्ही आता PT3 भरलेला नाहीये. आणि जुने जे लोक आहेत 96,000 त्यातले 22,000 लोकांनी भरला, त्यांना लाभ दिला, परंतु जे 66,000 राहिले तेही लोक म्हणत आहेत की आम्हालाही लाभ हवा. हे हा GIS मधला गोंधळ. आणि जे काही लोक असे पण आहेत की ज्यांना 40% सवलत जुन्या लोकांना दिलेलीच नसेल आणि सर्वेमध्ये पण विषय नसेल, असेही काही लोक आहेत त्यांना 40% सवलत हवी आहे. पण मूळ मुद्दा आहे की जुने जे 96,000 GIS मधले आणि 2019 नंतरचे, तर याच्यामध्ये आता सध्या आपल्याला हाच एक ऑप्शन आहे की PT3 अर्ज आता ज्यांचे राहिलेले असतील त्यांनी भरणे आणि या दिनांकापासून तो लाभ घेणे. आणि एक मुद्दा आम्ही एक 4-5 दिवसांपूर्वीच पृथ्वीराज BB सरांशी, ॲडिशनल कमिशनर आहेत आमचे जे कर आकारणीचे, त्यांच्याशी डिस्कस केला की आपण पुन्हा जर जे लोक राहिलेले आहेत त्यांच्यासाठी आपण काही मुदतवाढ देऊ शकतो का की त्यांना पूर्वीचा पण लाभ मिळेल. तर त्याबाबत आपण आपली फाईल म्हणजे पुटअप केलेली आहे ती विचाराधीन आहे. तर तो ते झाला जर डिसिजन तर आपण त्याला अजून पब्लिसिटी देऊन आपण ते जास्तीत जास्त लोकांना लाभ कसा होईल याबाबत नक्कीच आम्ही म्हणजे आपल्या सामान्य नागरिकांना मदत करू आणि कर आकारणी विभाग हा नक्कीच त्यासाठी प्रयत्नशील राहील. परंतु तो जर विचाराधीन आहे तो डिसिजन झाला तर. पण तोपर्यंत तुम्हाला आता अजून याच्याबाबत काही क्वेश्चन्स असतील किंवा काही स्वतः पण नागरिक असतील तर विचारू शकता. कुठं मिळतो फॉर्म? खूप प्रश्न आहेत मला माहिती आहे. एका वेळी एक फक्त प्रश्न अगदी थोडक्यात विचारा आणि जे माहिती आतापर्यंत दिली गेली आहे त्याच्यावर तो नसावा. माझा प्रश्न आहे 1999 पासून विशाखा अपार्टमेंट राहतो. 99 पासून 21 पर्यंत मी ॲक्च्युली आय वॉज ऑक्युपेड ऑफ फ्लॅट आणि मी तो फ्लॅट कुठल्याही भाड्यात दिला नाही किंवा काही नाही. मी भाड्याला राहायला गेल्यामुळे तो फ्लॅट आता मी बंद करून दिला. 2021-22 पर्यंत मी सगळं 4,800 रुपये टॅक्स येत होता तो भरवतो. आणि एकदम मला अशी मेल आली की तुम्हाला दाखला प्रिंट नावाचे मेल आले. त्या दाखला प्रिंटमध्ये त्यांनी 10,800 रुपयाची माझी थकबाकी दाखवली की ज्याच्यावर 2018 पासून 21 पर्यंत त्याने जो डिफरन्स दाखवला तो मी जेव्हा कॉर्पोरेशनमध्ये जाऊन हे करायला प्रयत्न केला पण मला कोणीच उत्तर दिलं नाही. शेवटी पैसे भरले. मी पैसे भरल्यानंतर 2023-24 मध्ये मला परत आपल्या 40% सूट प्रमाणेच हे मिळाला म्हणजे टॅक्स आला.
मग मी जेव्हा घोले रोड सेफ्टी करण्यात गेलो तेव्हा ते म्हणले अहो तुम्हाला ऑलरेडी 40% चालू आहे, किती पेटी फॉर्म भरूच टाका. मी भरला नाही आणि आता परत जो टॅक्स आलाय तो वाढीव दराने आणि शिवाय मागची थकबाकी असं परत 10,875 रुपयाचा टॅक्स आला. तर मला आता कालच्या महाराष्ट्र टाइम्सने पण वाचलं PT3 फॉर्म भरायला सुरुवात करायची. ते पण हे केलेलं आहे. तर मला असं वाटतं हा सगळा माझ्या गोष्टीचा विचार व्हावा आणि मला मागचं जे काय आहे हे कसं करता येईल आणि कसं हे रिप्लेस करता येईल त्याची मला पण मदत करा. ते जे आहेत ना त्याची उत्तरं दिली की काहींची उत्तरं दिली आहे. हा तेच सांगतात नाही नंतर आता एक झाला की काहींचे प्रॉब्लेम आपोआप करतो. एकच याचं उत्तर घेऊ आणि पहिलं ज्या मिळकतीत राहत होते तिथं 40% सवलत तुम्हाला मिळाली होती. आवाज येतोय? आपण ज्या मिळकतीत पहिले राहत होते विशाखा अपार्टमेंटमध्ये तिथं तुम्हाला 40% सवलत देण्यात आली होती. त्यानंतर तुम्ही बाणेरला शिफ्ट झाले. त्या मिळकतीला तुम्हाला 40% सवलत होती का? कुठल्या बाणेरच्या? नाही बाणेर जो तो वेगळी केस आहे ती तुम्हाला नंतर एक्सप्लेन करा. तर सांगता येत नाही. हो मी सुद्धा राहतो त्याला 40% आहे. ओके. मग ह्या तुमच्या ज्या विशाखा अपार्टमेंट होती त्याची 40% सवलत आणि ह्याची 40% सवलत दोन्ही एका व्यक्तीस मिळत नाही. पालिकेचा नियमच असा आहे की एक व्यक्ती 4 मिळकती असेल तर एकच सवलत मिळणार, 3 सवलत मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही ज्या विशाखा अपार्टमेंटला सवलत घेतली होती ती विड्रॉल झाली आणि तुम्हाला तिकडे सवलत चालू असल्यामुळे तुम्हाला तिथं सवलत चालू राहिली आणि इकडं पूर्वलक्ष्मी प्रभावाने 2011 पासून किंवा तुमच्या त्यावेळेस 21 पर्यंत तुम्ही राहत होते. पण त्यावेळेस जो सर्वे मध्ये हे झाला आम्हाला डिटेक्ट झालं की बाबा ही प्रॉपर्टी रेंटेड आहे किंवा ती बंद सापडली आम्हाला. हो आमचं ठरावच काय आहे एक तर तुम्ही स्वतः राहत असले पाहिजे, तुम्ही रेंटेड द्या किंवा तुमची मिळकत बंद असली ती सवलत तुमची ठरावच तसा आहे. आम्ही त्याप्रमाणे कार्यवाही करू. ओके. त्यामुळे ते तुम्हाला तेच झालं. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे दुसरा पॉईंट की 2023 साली तुम्हाला 40% पुन्हा बिल आलं बरोबर. गेल्या वर्षी डायरेक्टली सर्व मिळकतींना 40% बिल देण्यात आलं होतं आणि ज्यांच्या प्रॉपर्टी स्वतः राहत आहेत आणि स्वतःच्या आहेत 40% साठी ऍप्लिकेबल आहात त्यांच्याकडून आम्ही PT3 भरा असं आम्ही अपील केलं होतं. ज्यांचे PT3 आम्हाला आले किंवा त्यांची 25 रुपयाची पावती करून त्यांनी PT3 भरले त्यांना ह्या वर्षी डायरेक्टली 40% सवलत देण्यात आली. असे भरपूर मिळकती नाही मिळालेत का नाही तुम्हाला कोणाला असे आहे? सांगतो तुम्हाला सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर दिल्याशिवाय आम्ही घरी नाही. दुसरी गोष्ट त्यांना तुम्हाला काय आलं असेल ह्या वर्षी 100% बिल आलं असेल आणि 2024-23/5 असं एक बिल आलं असेल. ते काय आहे ते सांगतो तुम्हाला. त्याच प्रॉपर्टीला 40% सवलत मिळते कोणत्या बाणेरच्या बरोबर. आणखी एक वेगळा मुद्दा आहे. मी PT फॉर्म भरला आणि तुम्हाला 40% सवलत आहे आणि आता परत जे बिल आलेलं आहे ते मागच्याच व्यक्ती आले. मग मी त्याला चौकशी केली म्हणजे अजून आमचे जे फॉर्म्स आहेत ते नाहीये ते अजून ते तुमच्या सिस्टीम अजून चेंज व्हायचं. पण बाणेरला सवलत दिली ते नक्की बरोबर आहे ना. बाणेरला जर तुम्हाला सवलत मिळाली तर ह्या प्रॉपर्टीला तुम्हाला मिळणार नाही. आलं लक्षात. तुम्ही मग ह्या प्रॉपर्टीला 100% बिल भरायला आहे. मला राहिला मुद्दा 2023/5 गेल्या वर्षी सरसकट सगळ्यांना 40% सवलत दिली होती. आम्ही प्रत्येकाकडून PT3 फॉर्म भरून मागितले होते. त्यामुळे तुम्हाला तो 100% टॅक्स आला. गेल्या वर्षीचा तुम्हाला 60% मिळतात जो की तुम्ही 100% भरलेला आहे होते. त्यामुळे तो 2023/5 आलाय. तो ह्या वर्षी गेल्या वर्षीचा 40% बिल प्लस आणि ह्या वर्षी 100% बिल असं तुम्हाला आलेलं आहे. ह्या वर्षी जे बिल आले हे इथून पुढे तुम्हाला त्या प्रॉपर्टीला जे विशाखा अपार्टमेंटची काय त्याला चालू राहणार तिथून पुढे. मी माझं नाव उद्धव भिगवार
मी चैतन्य श्री सोसायटी डहाणूकर कॉलनी इथून आलेलो आहे. हे माझे सहकारी आहेत जोशी. आमची बिल्डिंग रिडेव्हलप झाली. एप्रिल 2023 साली आम्हाला कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालं आणि 2023 त्याचा मी अर्ज आणलेला आहे OCC नंबर, तो देऊ आम्ही तुम्हाला. आणि 29 मेला बिल्डरने असं सांगितलं की सर्व कागदपत्र टॅक्स डिपार्टमेंटला दिलेली आहेत. सर्व प्रकारचे चार्जेस जे लागतात तिथे द्यायचे ते सर्व दिलेले आहेत. परंतु आता माझ्याकडनं हे काही होणार नाही. परंतु आम्हाला अजून कुठल्याही प्रकारचं टॅक्सचं बिल आलेलं नाही आहे आणि त्यामुळे आमची अडचण होती आहे. परंतु आम्हाला जुनी बिल्डिंग जी आमची होती त्याचं त्यांनी 31 जेव्हा बिल्डरने सांगितलं होतं बिल्डिंग वाढली तोपर्यंत NOC दिली होती की ह्या तारखेपर्यंत तुम्हाला बिलं येणार नाही. तर ती मुदत संपल्यावर आम्हाला आता जुन्या प्रॉपर्टीप्रमाणे बिलं आलेली आहे आणि त्याच्यावर आम्हाला दंड पण आहे. जी प्रॉपर्टी अस्तित्वातच नाही आहे त्याची बिलं आलेली आहे आणि जी वास्तवाच्यात अस्तित्वात आहे नवीन त्याची बिलं का अजून मिळत नाही आहे. तिकडे टॅक्स डिपार्टमेंटला चौकशी केली तर तिथे कोणी काही उत्तर देत नाही. मी अर्ज आणलेला आहे, OC आणलेली आहे, OC सर्टिफिकेट आणि डिटेल्स सगळे आणलेले आहेत. आमची विनंती आहे की आमच्या बिल्डिंगला तातडीने प्रॉपर्टी टॅक्सची असेसमेंट करून आम्हाला बिलं मिळण्यात यावी. 40% संदर्भात नाहीये पण मिळकत करा संदर्भातला आहे. तुमची असेसमेंट झालेली नाही बरोबर. आम्हाला काहीच करता येत नाही. तुमची असेसमेंट 40% देऊनच केली तुमची असेसमेंट 40% देऊनच केली जाईल. त्याबाबत तुम्ही जी कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे त्याबाबत आम्ही आता माहिती घेऊन त्या विभागाच्या विभागीय निरीक्षकांना याबाबत जुनं सर काय झालं यांचं ऍक्च्युली ती प्रॉपर्टी डिमॉलिश केली नाही. एक तिथं ती ओपन प्लॉट लावून त्या नवीन बिल्डिंगचा टॅक्स लावला गेला पाहिजे. पण ओपन प्लॉट कधी लावणार? तुमचे जे काही 10-20 फ्लॅट आहेत ते पहिले डिमॉलिश करणार, तेवढ्या जागेचा ओपन प्लॉट लावला जाणार आणि त्यानंतर कम्प्लिशन घेतल्यानंतर ओपन प्लॉट पण शून्य होणार आणि तुमची असेसमेंट केली जाणार. त्याला 1 वर्ष झालं ना. आता ते करून घेऊ आपण ती प्रशासकीय कार्यवाही त्याबाबत त्या विभागाच्या विभागाने लावली होती. 40% मिळणार 100% तुम्ही त्यावेळेस डॉक्युमेंट देताना पूर्तता नसेल झाली तर आपण ती पण करून घेऊ. ओके फॉर्म भरून दिलाय मी. फक्त तुमच्या CFC खात्याने MFC मध्ये 25 रुपयाची पावती चुकीची केली त्यामुळे अशा प्रकारे आतापर्यंत प्रश्न मोठ्याने एवढ्याकरता विचारायचा आहे की अनेकांचा तो असू शकतो. तुम्ही फॉर्म भरून घे. तुम्ही 100% मी 22 पासून मी फॉर्म भरतो. PT3 भरून दिलेला आहे. ज्यांनी टॅक्स सर्वे केला त्यांनी मला एकच विचारलं तुम्ही स्वतः राहता का? घरी बसून त्यांनी सर्वे केला. नाही बरोबर आहे. तुमचं म्हणणं मी उत्तर दिलं. मी स्वतः राहतो. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत वयस म्हणून रिटायर्ड झालो. आपण परवा दिवशी भेटलोय आणि साहेबांकडे आलेलं पडेल. मी सगळे टॅक्स भरलेले. कर संकलन विभागाचे प्रमुख माननीय माधव जगताप फॉर्म भरलाय पण त्यांचं होत नाही. हो झालं त्यांची सगळ्यांना कळू द्या. बाकीचे केस पडता येणार नाही. त्यांची चूक सांगा त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने त्यांना जर मिळायला पाहिजे होता तर मिळालं नाही तर त्यांना त्याबाबत काय अर्ज द्यावा लागेल ते सांगितले. ते अर्ज दिलाय साहेबांकडे सहीला आहे. होऊन जाईल. सर हिमालय सोसायटी नाही ते बंद आहे. मी हिमालय सोसायटीमध्ये आलो आहे. हिमालय सोसायटीमध्ये जेव्हा बिल्डिंग 99 आणि 91 ज्या बिल्डिंग बांधल्या होत्या त्यावेळेस तर रोड्स पण बांधले होते आणि त्यांना काही टॅक्स बेनिफिट घ्यायचं होतं. म्हणजे त्या बिल्डरनी रोड्सला खाली 1 नंबर दिला आणि वरच्या मधल्या 2 नंबर दिला आणि मग खालच्या आम्ही घेताना मिसेसच्या नावावर घेतला, वरचा घेताना माझ्या नावावर घेतला. असे आम्ही घेतले. आतापर्यंत 40% सवलत मिळत होती आणि मागच्या वर्षीपासून
खालच्या मधल्याला 28,000-30,000 रुपयाला लागले आणि वरच्या मधला माझ्या नावावर असताना मला 6,000 आले. मग मी मागच्या वर्षी तिथं चौकशी केली म्हणजे तुम्ही एवढा काही भरू नका, वरती जसा आलाय तेवढाच खाली 6,000 भरा. पण मी वरती आणि खाली दोन्हीकडे 6,000 भरले आणि यावर्षी मला 28,000 रुपये आले. तर कसं मिळकती वेगवेगळ्या नावाने हो. आता ह्याच्यामध्ये मी परत कॉर्पोरेशनमध्ये गेलो म्हणजे आउट ऑफ वे जाऊन सांगतो तर तिथल्या साहेबांनी मला सांगितलं असं अख्ख्या सोसायटीला अशी झालेली आहे. तिथल्या साहेबांनी मला काय सांगितलं, तुमचं आधार कार्ड तुमच्या मिस्टरचं 29 नंबरनी करा, रो हाऊस नंबर तुमचं 30 नंबरनी करा का तुम्ही वर राहता, त्या आधार कार्ड मला आणून दाखवा म्हणजे आम्ही तुम्हाला टॅक्समध्ये सवलत देऊ. तर आता काय करायचं? सिमिलर केस आहे, फक्त बिल्डरने करताना 2 फ्लॅट्स दाखवले आमचे, 1 आणि 2, 5 आणि 6 अशा 5 मजली बिल्डिंग आहे. आणि मला टॅक्स त्यांनी सांगितलं की तुमच्या माझ्याच नावावर आहे दोन्ही फ्लॅट्स, दोन्ही मिळून 1 फ्लॅट आहे, मीटर एकच आहे, माझ्याच नावावर आहे. पण आता बिल देताना मला लास्ट टाइम मी भेटायला गेले ते म्हणजे तुम्ही पेटी फॉर्म एकाचा भरून घ्या आणि एकाला तुम्हाला टॅक्स भरायला लागेल. पण असं का, आम्ही तर तिथंच राहतो आहे, माझ्याच नावचं आहे, मीटर पण एकच आहे, तर काय करायचं? धन्यवाद. मी संजय नागरी मंचाचे मी प्रथमतः आभार मानतो की हा एक डायस आम्हाला ओपन करून दिला. बेसिकली आपल्याला यापूर्वी कांबळे मॅडमनी बरीचशी माहिती दिलेली असेल, परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जो आहे की 30 नोव्हेंबर ही जी काही डेडलाईन होती आपल्याला 40% फॉर्म 40% रिबेट घेण्यासाठी आणि साधारण 31 मार्च ही नवीन हद्दीसाठी म्हणजे त्या 34 गावं महापालिकेमध्ये आलेली आहेत त्या 34 गावांसाठी ती मुदत देण्यात आलेली होती. त्यामध्ये ज्यांनी अर्ज केले त्यांना 40% रिबेट मिळाला, परंतु ज्यांनी काही अर्ज केला नाही किंवा त्याच्यामध्ये काही समज गैरसमज किंवा काही महापालिकेकडून माहिती देताना काही ऐकण्यामध्ये चूक किंवा सांगण्यामध्ये चूक अशा दोन्ही बाबी आहेत, तर त्या अनुषंगाने ती रिबेट टोप आपल्याला मिळू शकला नाही. परंतु आजच्या या मीटिंगमुळे मला वाटतं हा एक क्लिअरिटी त्याच्यामध्ये येऊ शकेल. पहिला जो हिमालय सोसायटी आणि मॅडमचा जो प्रश्न आहे, तर हिमालय सोसायटीमध्ये जो आपला रो हाऊस आहे तर तो एकतर पूर्ण रो हाऊस म्हणून सँक्शन झाला आहे और त्याच्यामध्ये पार्ट सँक्शन झालेला आहे, ए आणि बी. जर ए आणि बी असेल तर त्याप्रमाणे त्या दोघांचा वेगळा टॅक्स येणं अपेक्षित आहे आणि त्यानुसार तो बदल होणं गरजेचं नाही त्यामुळे, कारण तो बदल झाला नाही पाहिजे. तर तो जर बदल झाला असेल तर आपण त्याचं एक ॲप्लिकेशन द्या, त्याप्रमाणे आपण त्याला ते क्लिअर करू. दुसरा जो विषय आहे की जो 2 फ्लॅट आहेत परंतु त्याला वेगवेगळ्या एकाच नावाने आहेत, ते आता एकाच नावाने आहेत परंतु त्याचं अंमलबजावणी झालं नाही, एकत्रीकरण झालेलं आहे का? ते एकत्रीकरण जर झालं असेल आणि जर 2 टॅक्स वेगळे लागत असतील त्याला तर त्याची दुरुस्ती आपल्याला करून घेता येईल. दुरुस्तीच्या अनुषंगाने मी आपल्याला काही सांगू इच्छितो की जवळपास शहरामध्ये जर पाहिलं तर जवळपास 5,500 कोटीच्या डिस्प्यूट्स आहेत. डिस्प्यूट म्हणताना आपण सांगू शकतो की बऱ्याचशा ठिकाणी दुबार टॅक्स लागलेला आहे किंवा एखादी इमारत विकसित झाली आणि त्याचा ओपन प्लॉट आहे तर त्या ओपन प्लॉटचा टॅक्स हा 0 झाला नाही किंवा एका फ्लॅटचा 2 टॅक्स लागले किंवा एका 2 मिळकतींचा एकाचा टॅक्स लागला नाही किंवा असे वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही एक 1 विंडो सिस्टीम आपण याच्यामध्ये सुरू करतो की ज्या अनुषंगाने ह्या 1 विंडो सिस्टीममध्ये आम्ही स्वतः नागरिक आमच्याकडे अप्रूव्ह झाले तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु जर नागरिक आमच्याकडे अप्रूव्ह झाले नाही तर आम्ही स्वतः नागरिकांपर्यंत जाऊ आणि जेणेकरून या वर्षभरामध्ये आम्ही हा डिस्प्यूट क्लिअर करण्याचा मॅक्सिमम आम्ही प्रयत्न करतो. कारण याच्यामध्ये जी थकबाकी आता जी मोठ्या प्रमाणात दिसते 5,500 कोटी म्हणजे काही छोटी रक्कम नाही, तर त्या अनुषंगाने हा डिस्प्यूट क्लिअर करणं हा आमचं पहिलं काम असेल. या वर्षामध्ये आम्ही हे टार्गेट घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे जवळपास 5,500 कोटी अशी थकबाकी आहे की जी आजपर्यंत वसूल होऊ शकलेली नाही. कारण बऱ्याचशा लोकांमध्ये जे काही ज्यांना शहराबद्दल जाणीव आहे, जे नागरिक सुजन नागरिक आहेत त्यांना ते टॅक्स ते वेळच्या वेळी भरतात, परंतु ज्यांना तो थकवायचाच आहे तर असे काही लोक असतात की ते तो थकवतात आणि वर्षाच्या शेवटी किंवा आपल्याला ते पैसे वापरायला मिळतील या उद्देशाने काही मंडळी असतात, तर त्यांच्या बाबतीतला सुद्धा निर्णय हा महापालिका यावर्षी घेणार आहे. त्यामुळे जवळपास 11-11,500 कोटीची थकबाकी जी आहे ती वसूल करण्याच्या अनुषंगाने हे कामकाज आपण करू.
दोन तीन एकच मिनिट जरा नाही, यामध्ये आपण एक पहिला अर्ज करा, जो त्या अर्जाच्या अनुषंगाने तो एकत्रीकरण जो झालेला आहे आपलं, तर एकत्रीकरणाच्या बाबतीत तो निर्णय घेऊ आणि सगळं आपण द्या ना. सोसायटीच्या अनुषंगाने जो काय प्लॅन असेल, प्लॅन सँक्शन असेल, रिवाइज प्लॅन सँक्शन झालेला असेल, और तुमचं एकत्रीकरण झाले जे काही डॉक्युमेंट त्याच्याशी रिलेटेड आहे, तेव्हा दस्त म्हणजे एकत्रीकरण नाही. महापालिकेने 2 फ्लॅट एकत्र केले, त्याचा नकाशाचं सँक्शन त्याच्यामध्ये केलं असेल तर तो आपल्याला त्यामध्ये द्यावा. नाही, यामध्ये आपल्याला जी डिमांड ती भरू नका ना. जे आपल्याला एक्स्ट्रा आलेली आहे त्याच्या बाबतीत आपण क्लिअर करू. सर, एक 2-3 गोष्टी मगाशी मी मॅडमलाही बोलत आपण आलाच तर 3 गोष्टी आपल्याला रिक्वेस्ट आहे. एक, ज्यांची त्या एजन्सीमुळे 40% सवलत उडाली त्यांची प्रॉपर्टी नंबर्स डिक्लेअर करा वेबसाईटवर आणि जाहीर करा की आम्ही वेबसाईटवर डिक्लेअर केले, म्हणजे जो तो जाऊन बघेल आपलं उडलंय का नाही, लोकांना तेही माहिती आहे. आणि म्हणून तुम्हाला जे 28,000 भरून आले त्याच्या मागचं एकच कारण आहे की उरल्यांना कळलंच नाही आपली उडलेली, त्यामुळे ती लिस्ट जाहीर करा. प्लस 2019 नंतर ज्यांना दिलीच नव्हती आणि एक मिनिट तेच आपल्याला जाहीर करायचं आहे. दुसरं, 2019 नंतर ज्यांना मिळालीच नव्हती तेही लोकांना माहित नाही आपला 2018 आहे की 19 आहे, ती पण यादी वेगळी जाहीर करा आणि लोकांना सांगा आपला प्रॉपर्टी नंबर चेक करा. आपण त्या यादीत असेल तर PT3 फॉर्म भरा, कारण नाहीतर PT3 फॉर्म भरायचा कुणी आणि कुणी नाही भरायचा याच्या डिस्प्यूटमुळेच बऱ्याच लोकांनी भरलेलं नाही. तिसरी रिक्वेस्ट की आता हे जे काही तुम्ही बघताय हे खरं इथे येणं अपेक्षित नाही. आपले जे वॉर्ड ऑफिस लेवलला जे आपली लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणीच हे प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह करायला हवेत, म्हणजे लोकांना वारज्यातनं उठून बावधनमधनं उठून महापालिका गाठणं आणि नंतर तुमचे लोक तिथं नक्की कोणाला विचारायचं शोधून त्यांना विचारणं हे करण्याची गरज नाही. त्या लोकांना तुम्ही व्यवस्थित ट्रेनिंग द्या की यातले 90% प्रॉब्लेम तिथंच सॉर्ट आउट झाले पाहिजे. जे आपण आता इथं सांगतोय ते तिथंच झाले तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज तिथे असणाऱ्या लोकांचा जो अनुभव लोकांना येतोय ते उडवाउडवी करतात. प्रत्येक गोष्टीसाठी जा तुम्ही तिकडे मेन बिल्डिंगला, तर असं सांगणाऱ्या लोकांची नावं पण घ्या की जे तिथल्या तिथं प्रॉब्लेम सॉल्व्ह का करत नाहीये, त्यांना काय इश्यूज आहेत. जेन्युइन केसेस जाऊ दे ना तुमच्यापर्यंत, पण प्रत्येक माणूस तुमच्यापर्यंत यायला लागला तर मला वाटतं तुम्हालाही बाकीचं काम करता येणार नाही. तेव्हा तुमच्या लोकांचं एक ट्रेनिंग आहे 1 दिवसाचं, त्यांना हे सगळे इश्यूज समजावून सांगा आणि त्यांनी आपापल्या जागेवर ते केलं पाहिजे. आणि चौथी, आता तुमच्या बोलण्यात आलं होती रिक्वेस्ट आणि 2 वर्षापूर्वीच टाकली होती की तुम्ही ज्या योजना आणताना की माफी योजना, अभय योजना, त्यामुळे लोकांना सवय लागली अभय योजना येईपर्यंत थांबायची. आता आम्ही तेव्हाही तुम्हाला रिक्वेस्ट केली होती, तुम्हाला मी महापालिकेला, की ज्यांना तुम्ही अभय योजना दिल्या 2021च्या 22च्या आणि जे परत थकबाकीदार झाले त्यांची तेव्हापासून त्यांना ही हिंमत नाही होता का नाही. उद्यापासून सोमवार उद्यापासून तर एक सर्वे वडगाव धायरी एरियामध्ये आम्ही करतो. आमचे 10 निरीक्षक त्यासाठी, म्हणजे एकूण 15 निरीक्षक त्यासाठी आम्ही नेमलेले आहेत. यामध्ये ज्या साधारण 10,000 घरं अशी आहेत की ज्यांनी PT3 फॉर्म भरून दिलेले नाहीये, मग ते स्वतः त्यांचं इथं काही आमच्याकडे अप्रूव्ह झाली नाही. परंतु आता आम्ही यादी डिक्लेअर करायच्या बाबतीत आम्ही वेबसाईटवर देखील ती यादी डिक्लेअर करतो. माधव जगताप सरांचा नंबर 968 993 1457 1457 968 993 1457. मला एक सांगायचं हे झालं कोणतं झालं का सगळं एकच मिनिट. आता हे सगळं नियमित त्या करणाऱ्या लोकांनी थकबाकी असो काय असो, आता ह्यांच्या जर तुम्ही लोकांनी बघतानाच महापालिका नाही झालं तर दंड मारणार.
तर मला एक सांगा, तुमच्याकडे अशी काय यंत्रणा आहे की आज एखादी टेरेसवर बांधकाम केलं, एखादी दुकानात एखादी बांधकाम केलं, 6 महिने एखादी केस लावून धरली, तुमचे निरीक्षक तिथं जात नाही, तिथं तो टॅक्स लावत नाही. मागच्या तुमच्या आधीच्या आयुक्तांनी सांगितलं 3 टन मारा, परंतु तुमचे लोक चढवलेले त्यांच्या प्रत्येकांनी नुकतं ते कागद दिलं की 20 लोक आहेत गेले 10 वर्ष ते एकाच ठिकाणी येतील, मोनोपली झाली. ते सगळे लोक काढा, नवीन भरा आणि सगळ्यांना समान हक्क द्या. मी पहिला जगताप साहेबांचे धन्यवाद मानतो. मी 20-22 एप्रिलच्या दरम्यान मी जगताप साहेबांना स्वतः भेटायला गेलो होतो. मी वसुधाई दशा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कोथरूड इथे मी चेअरमन आहे आणि आमच्या सोसायटीमधून खूप बरेच प्रॉब्लेम होत होते. जवळजवळ आमच्या बऱ्याचशा 40-50 सदस्यांनी एक 20-1 सालाच्या ठेवून ज्या दिवशी स्कीम डिक्लेअर झाली 53. एक मिनिट करा प्लीज, शांत बसा सगळ्यांनी, प्लीज शांत बसा, फार महत्वाचा मुद्दा आहे. बाकीच्यांनी पण मला जरा घेऊन गेले. तर जगताप साहेबांनी मी धन्यवाद मानतो. त्यांनी मला ताबडतोब अडागले साहेबांकडे जायला सांगितलं. त्याप्रमाणे अडागले साहेबांकडे मी गेलो आणि आमच्या सोसायटी वसुधाई दशामध्ये जवळजवळ 50 लोकांनी हे 20 सालीच फॉर्म भरलेले आहेत. 20-21 साली जेव्हा ती डिक्लेअर झाली तेव्हा त्याच्यानंतरची जी प्रत्येक बिलं आली त्याच्यामध्ये कुठेही टॅक्स 40% सवलत मिळालेली नाही. अडागले साहेबांना तुम्ही जेव्हा फोन केला माझ्यासमोर तेव्हा मी गेलो, मला चांगली ट्रीटमेंट मिळाली, तुमचे धन्यवाद. पण तिथे गेलं ते एक प्रॉब्लेम असा आहे की आता PT3 फॉर्मच मिळत नाही. PT3 फॉर्म गहाळ झाले किंवा काय तिथे ते कोणी क्लार्क होते किंवा ते कोणी तुमचे होते. हे बघा मी त्या दिवशी शेवटी चेअरमन यांना त्यांना सांगितलं तुम्ही तुमचा जो काही फॉर्म असेल तो द्या. तर हा त्यांचा काहीतरी सर्वे फॉर्म त्यांनी मला दिला. मी म्हटलं तुमचा जर का माझ्यावरती विश्वास असेल तर मी चेअरमन आहे सोसायटीचा, मी PMC ला फसवणार नाही. मी जे कोणी तिथे खरे राहणारे लोक आहेत त्यांच्याकडनं सगळे परत ती डॉक्युमेंट सगळी जोडून घेतली, सगळे फॉर्म घेतले. आता तेवढ्यात इलेक्शन आलं, इलेक्शन ड्युटीमुळे सगळे गेले. लोक पैसे भरायला तयार असून याची वाट बघतायत. तर माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की PT3 फॉर्म काय होणे हा काय प्रकार म्हणजे असा प्रत्येक सोसायटी तिथे ज्यांनी भरले असतील तर तिथे जातील आणि त्यांना जर का अशी उत्तरं मिळाली तर कसं काय करायचं. ही लोकांची म्हणजे भरायची इच्छा आहे. आता त्याच्यामध्ये अडागले साहेबांनी आम्हाला सांगितलं ना, म्हणजे अडागले साहेबांनी छान कॉर्पोरेशन केलं तुम्ही 50% भरा. आता PT3 फॉर्म भरायचं नाही तर हा फॉर्म सगळ्यांना चेअरमन द्या ना सगळ्या सोसायटीच्या. पहिला खामकर साहेबांचा एक विषय आहे की शहरामध्ये ज्या अनॲसेस प्रॉपर्टी आहेत किंवा ज्या ठिकाणी अतिक्रमण झालंय आणि त्या प्रॉपर्टीनं टॅक्स लागलेला नाहीये, तर अशा प्रॉपर्टीचा सर्वे आपण ह्या येत्या 1 महिन्यामध्ये सुरू करतो शहरामध्ये. आणि साधारण 6 लाख मिळकती आमच्या माहितीनुसार आहेत की ज्या अनॲसेस आहेत. तर त्याची नोंद ही महापालिका घेणार आहे आणि साधारण ह्या इयर एंड पर्यंत पूर्ण शहरातलं सर्वे कम्प्लीट होईल आणि त्या अनुषंगाने ते कामकाज त्यामध्ये राहील. दुसरा जो आपला विषय आहे की PT3 फॉर्म गहाळ होणे. आता PT3 फॉर्म ज्यावेळेस आपल्याला भरून आपण देता तर त्यावेळेस एक रिसिट महापालिकेकडून आपल्याला दिली जाते. जर ती आपल्याकडे रिसिट असेल तर PT3 फॉर्म जरी गहाळ झाला तरी आम्ही तो परत नव्याने तयार करून घेऊ आणि त्याप्रमाणे क्लिअर करू. एक बेसिक असं आहे की यामध्ये मोठ्या प्रमाणात कागदपत्र येत असतात महापालिकेकडे. बेसिकली कागदपत्र जपून करण्याचं काम हे महापालिकेचं आहे. परंतु एखाद्या वेळेस जर काही शिफ्टिंग किंवा या काही कारणांमुळे जर ते झालं असेल तर आपण निश्चितपणे ती दुरुस्ती करून घेऊ. दुसरा जो यामध्ये विषय की आपण PT1 to PT10 असे 10 जे फॉर्म आहेत की ज्यामध्ये हस्तांतरण असेल, TAT आहे किंवा आणखी बाकीच्या काही गोष्टी त्यामध्ये असतील, हे सगळे ऑनलाईन करतो आपण फॉर्म. साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये हे सगळे फॉर्म ऑनलाईन होतील. तर त्यामुळे ते ऑनलाईन झाल्यानंतर मग हा प्रश्न येणार नाही आपल्याला. त्या पद्धतीने आपण तो फॉर्म देऊ शकता. TAT सारखा विषय आहे की ट्रान्सफर आहे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये क्लिअर होईल. परंतु विषय फक्त विसरण्यापूर्वी मी थोडं आपली आठवण मला आली होती सकाळी.
त्याचं कारण असं आहे की निवडणूक आयोगाने एक सगळ्या सोसायटी चेअरमनची एक बैठक बोलवलेली आहे 8 तारखेला. याचं कारण असं आहे की मतदान जे पुणे शहरामध्ये आहे ते 13 तारखेला आहे आणि 6 तारखेला बारामती लोकसभा मतदाराचं मतदान आहे. तर त्या अनुषंगाने 8 तारखेला मीटिंग आहे. 7 तारखेचं मतदान झाल्यानंतर पुणे शहरासाठी जे काय आहे ते 8 तारखेला आहे. तर 8 तारखेला सर्व सोसायटीचे जे काही चेअरमन आहेत, सेक्रेटरी असतील, तर त्यांना बालगंधर्व येथे आपण आता त्याचं नियोजन करतो, त्याचं रिसर आम्ही आमंत्रण देऊ. परंतु यामध्ये जे सोसायटी फेडरेशन आहे आपलं, तर सोसायटी फेडरेशनला सुद्धा आपण फक्त जाताना आपण एकत्र भेटून चर्चा करूयात. परंतु आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण त्या बैठकीला उपस्थित राहावं. शहराचा जो मताचा टक्का हा वाढवणं आपल्याला आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी कामकाज करणं गरजेचं आहे. मतदानाला प्रत्येकाने येणं गरजेचं आहे. आपला हक्क मतदानाच्या अनुषंगाने देणं गरजेचं आहे. सो ती मीटिंग आहे तर आपण अवश्य या. निश्चितपणे आपण PT3 फॉर्मच्या बाबतीत जे काही आपण मला वाटतं क्लिअरिटी झाली असेल. तुमचा काही प्रश्न असेल एक प्रश्न मॅडमने नमूद केला तुमच्या येण्याच्या आधी की जेव्हा फॉर्म उशिरा भरला म्हणजे भरलाय पण मार्च एंडच्या आधी भरला असेल त्याला मागच्या वर्षीचा मिळणार नाही. पण त्यांनी बरंचसं पुढे एक फाईल त्यांनी पास केली की रिक्वेस्ट केली की त्यांचे पण सवलत द्यावं. तर 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे सवलत ती फाईल समज गेली आहे तर आम्ही ती ह्या बिलामध्ये मागच्या वर्षीचं आलेलं आहे ते भरायचं का नाही, नंबर 1. आणि माझा रिक्वेस्ट आहे की जर ती फाईल पुढे गेली असेल तर तुम्ही प्लीज रिक्वेस्ट करा की बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही 20-25 वर्ष भरतोय तर आम्हाला ही फक्त सवलत 1 वर्षाची म्हणून आणि आमचं पण मागच्या वर्षीचे मायनस करूनच मिळावं जेव्हा मार्चच्या आधी भरतोय तरी. कारण काय एक तर PT3 फॉर्म ऑनलाईन नव्हतं आणि प्लस एक थोडा तरी वेळ द्यायचा. जे बाहेर असतात, पुण्याच्या बाहेर असतात, त्यांच्या आईबाबा उत्तर इथे राहतात पण त्यांना जमत नाही. त्यांनी मार्च एंडच्या आधी भरले तर प्लीज त्यांचं पण कन्सिडरेशन करावं. मॅडमने केलेलंच आहे पण तोपर्यंतच न भरायची पण सवलत द्या. मला वाटतं अस्मिता मॅडमने आपल्याला बरंच या बाबतीत माहिती दिलेली असेल. 30 नोव्हेंबर आणि 31 मार्च जी काही मुदत होती त्यामध्ये जे काही कोणी फॉर्म भरू शकले नाही, परंतु 1 एप्रिलपासून त्यांना नवीन वर्षाच्या सवलतीसाठी तो फॉर्म भरता येऊ शकतो. त्यांना जी 40% सवलत ही मिळू शकेल. परंतु मागचा जो इफेक्ट आहे त्या इफेक्टसाठी कारण मुदत ऑलरेडी संपलेली असल्यामुळे आम्ही आता एक प्रत्येकाला एक विनंती केली. माझ्याकडे सर्व निरीक्षकांना तशा सूचना दिलेल्या आहेत की आपण ज्यावेळेस PT3 फॉर्म भरून द्या या वर्षाचा, त्याचबरोबर एक अर्ज द्या आपण की बाबा आम्ही स्वतः राहतो आहोत आणि यामध्ये आम्ही मला माहिती झाली नाही किंवा आम्ही बाहेरगावी होतो किंवा अन्य कारण, या कारणामुळे आम्ही हा PT3 फॉर्म भरू शकलो नाही तर आम्हाला ही सवलत आम्ही स्वतः राहत असल्यामुळे ही सवलत मिळावी. त्याबरोबर एक सोसायटीचा दाखला की हे स्वतः राहिला आहे. समजा माधव जगताप स्वतः राहिला आहे तर मला सोसायटी देईल की माधव जगताप स्वतः राहिला आहे. सोसायटीचा सही शिक्का आणि चेअरमनची स्वाक्षरी अशा पद्धतीने आपण तो अर्ज दिल्यास त्याप्रमाणे जो काही निर्णय जो धर्मात्मक निर्णय आहे याच्यामध्ये तो निर्णय घेताना महापालिकेला सुद्धा सोपं पडेल आणि त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करू. 31 मार्चच्या आधीच सांगतोय मी. ठीक आहे ना. आपण मुदत तुमची 30 नोव्हेंबर होती शेवटी. ते एक्सटेन्शन आपण काय होऊ शकतं तर मी सांगू शकत नाही आपल्याला, परंतु एक्सटेन्शन जे काय असेल तर ते आपल्याला कळवा. नाही, यामध्ये एकच आहे की आपण स्वतः जर राहत असाल तर ती सवलत जी आपल्याला देण्यात आलेली होती आता आपल्याला त्याच्यामध्ये ॲरियर्स म्हणून आलेले आहे. त्या ॲरियर्स आता आपण तुर्तास भरू नका. एक साधारण महिना 15 दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल. परंतु स्वतः जर राहत नसाल, भाड्यापट्ट्याने दिलेला असेल तर आपण कृपया ते करावं. नमस्कार, मी सौ कळमकर. 30 नोव्हेंबरच्या आत तर PT3 फॉर्म आमच्याकडनं नाही भरला गेला आणि काही आर्थिक अडचणींमुळे मागच्या वर्षीचा जो टॅक्स होता तो मी 2 टर्ममध्ये भरला.
तेव्हा PT3 फॉर्म भरायला सांगितलं आम्हाला, पण ती सवलत मिळणार नव्हती त्या वर्षाकरताची. पण त्या वर्षीचे ड्यू आहेत तेवढेच आम्ही भरले, ती वाढीव रक्कम भरली नाही. आणि PT3 फॉर्म त्या दिवशी सबमिट केला आम्ही, पण ते म्हणले आता आम्हाला रिसिप्ट देता येणार नाही, आम्ही 1 एप्रिलला तुम्हाला रिसिप्ट देणार. तर मी 30 मार्चला फॉर्म भरला, पण मला रिसिप्ट 1 एप्रिलला मिळाली. तर मी आता मागच्या वर्षीसाठी जर मला अर्ज करायचा झाला आता आपण सांगितल्याप्रमाणे, तर कसं करता येईल? याप्रमाणेच अर्ज करा, जसं मी आता सूचना दिलेली आहे तर त्याचप्रमाणे तुम्ही तो अर्ज करा. अर्ज एकत्र करून आम्ही त्याचा निर्णय अंतिम होईल. मी वारदे क्षेत्रीय कार्यालयाच्या टॅक्स असेसमेंट करता की कार्पेटवर करता की याच्यावर असतं सेलिब्रेट? टॅक्स असेसमेंट जी आहे ही कार्पेटवर आहे, ही बिल्डअपवर नसते. जो कार्पेट एरिया आहे त्याच्यावर असेसमेंट केली जाते. तर मी वारदे क्षेत्रीय कार्यालयाच्या असेसमेंट करताना जे एरिया कॅल्क्युलेट करता तर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचं एक बुकलेट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे, म्हणजे हे केलेलं सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये टॉयलेट्स, पॅसेजेस, लॉबीज या सगळ्या वजा करायच्या. तसं करता का? कारण एका फ्लॅटला वरच्या फ्लॅटला वेगळं असेसमेंट असतं, खालच्या फ्लॅटला वेगळं असतं. हे विरोध का होतात? आणि मागल्या वर्षी तुम्ही किती प्रूफ ऑफ भरलेला आहे तरी सुद्धा त्याची कार्यवाही का झाली नाही? याच्या बाबतीत आपण जे काही सांगितलं त्याची मी जी काही तरतूद आहे ती तपासून घेतो मी एकदा, आपल्याला कळवतो मी, जसं मला आता सांगता येईल नाही. परंतु PT3 फॉर्म तर आपण लास्ट इयर भरलेला आहे तर त्याच्या बाबतीत आम्ही तपासू आणि आपल्याला त्याबाबतची माहिती कळवू. कृपया ज्यांनी आपण काही अडचणी ज्या या ठिकाणी नमूद केल्या आहेत, माझा नंबर मी आपल्याला दिलेला आहे, त्या नंबरवर कृपया आपण ते पाठवावं आणि मला त्याचा फॉलो घेणं सोपं होईल. मी वारदे कर्वेनगर क्षेत्रीच्या अंडर येतो. मगाशी मॅडम म्हणलं की ज्यांनी 2019च्या आधी राहत असतील तिने PT3 भरायची आवश्यकता नाही, म्हणजे तुम्हाला 40% डिस्काउंट मिळेल. आत्तापर्यंत मी गेल्या वर्षीपर्यंत 13,000 रुपये भरत होतो. गेल्या वर्षीची पावती आणली, काल परवा मी गेलो तर ऑनलाईन बघितलं मला 54,000 रुपयांनी वरती काहीतरी सांगितले. तुम्ही व्यवस्थित टॅक्स भरलेली आहे, मग 54,000 तुमच्या नियमाप्रमाणे जे 19च्या आत तिथं झाले 2008 सालापासून तिथं होते, तर मग मला 54,000 का टॅक्स आला? नाही, यामध्ये एक लक्षात घ्या बसा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, जसं आपण पुण्याचे नागरिक आहे तसं मी देखील नागरिक आहे. 30 नोव्हेंबर संपताना मी 28 नोव्हेंबरला मी स्वतः फॉर्म भरला आहे. मला सूट मिळते नाही मिळते, मग मी माझं सगळं संभ्रम होता ना की एक्झॅक्टली काय आहे विषय, आपली सूटच काढून घेतली 40% असं माझाही संभ्रम होता. सो मी तो भरून टाकला फॉर्म. परंतु ज्यावेळेस टॅक्सचा चार्ज आला त्यावेळेस मला कळलं की तुमची तर सूट तुम्हाला मिळते आणि तुमचा जर GIS मध्ये जर तुमचा सर्वे झाला आहे GIS सर्वे आणि त्यामध्ये जर तुमची सूट आहे, तुम्ही स्वतः राहत नाही किंवा असं काही जे काही झालं असेल ती काढून घेतली गेली असेल तर तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे. परंतु झालेलं असं आहे की जसं मला कळलेलं नाहीये तर तसं तुम्हालाही कळणार नाही. याच्यासाठी बेसिक जो आहे विषय की आपण म्हणून ज्या ठिकाणी मूळ आहे त्या मुळापर्यंत जाऊन आपण मूळ काय आहे तर 2016चा सर्वे, त्याच्यामध्ये ज्यांची जी काही सवलत होती ती काढली गेली. 2019 नंतर कुणालाही सवलत मिळाली नाही. 2023 मध्ये 2023 मध्ये राज्य शासनामार्फत एक बिल सँक्शन झालं, कायदा झाला आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने 40% सवलत स्वतः राहत असेल तर त्यांना ती मिळणार. या प्रकारचा कायदा झाल्यानुसार मग आपल्याला ही पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत 30 नोव्हेंबरची मुदत असेल 31 मार्चची मुदत असेल झालेली आहे. आता याच्यामध्ये जर तुम्हाला टॅक्स वाढवून आलेला आहे ते ॲरियर्स म्हणून दाखवलं गेलेलं 54,000 रुपये तर ते तपासून घेऊ आपण. त्याच्यासाठी तुम्ही तो अर्ज करा आणि त्याप्रमाणे ते क्लिअर होऊन जाईल. तसं राहणार नाही. जर तुम्ही स्वतः राहताय त्याचं वाढून आलेला आहे तुम्हाला तो
मी अर्ज उद्या वारजे कर्वेनगरला देऊन येऊ का? कर्वेनगर वॉर्ड ऑफिसला तुम्ही ज्या भागामध्ये आहात, ज्या भागात आहे त्या वॉर्ड ऑफिसला आपण आपला अर्ज देऊन देतो. फक्त अर्ज कोऱ्या कागदावर अर्ज लिहू ना की मी तो देऊ का? PT3 फॉर्म आपण भरून दिलेला आहे का? नाही PT3 नाही तोही भरून द्या ना. ओके. एका प्रश्नाने मला की राऊंड केलाय की ऑनलाईन PT3 फॉर्म भरता येईल का आणि ऑनलाईनच पेमेंट करायचं? नाही, आता मी म्हणून आपल्याला सांगितलं 1 महिना 15 दिवस अजून जातील. PT3 फॉर्म शक्यतो आम्ही या 15 तारखेपर्यंत PT3 फॉर्म हा ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करतो. कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत की कारण ही सिस्टीम मोठी आहे. या सिस्टीममध्ये जवळपास 14.5 लाख प्रॉपर्टीचा डेटा आहे आणि आपल्याला कल्पना आहे की वर्षानुवर्ष चालत आलेलं त्याला रिव्हॅम्प करणं, बाकीच्या गोष्टी ऑपरेशन या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर ते आमचं सध्या सुरू आहे. तर त्यामुळे ऑनलाईनला थोडा वेळ जाईल, परंतु जे काय आमचा PT3 फॉर्म जो आहे तो ऑनलाईन आहे आमचा, फक्त तो आम्ही प्रोसेस केलेली नाहीये. तर ते आम्ही ते सुद्धा आम्ही 15 मे पर्यंत काढण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला आम्ही ती लिंक पाठवून देऊ. आम्ही आमचा जो मेसेज आहे मेसेंजर तुम्हाला मेसेज सगळ्यांना येत असतील त्या मेसेजमध्ये पाठवू. सर, मी युनायटेड वेस्टर्न सोसायटीमध्ये राहते. त्या घरामध्ये राहते त्याची असेसमेंट 2016 साली झालेली आहे आणि आम्हाला ही 40% सवलत काही मिळालेली नाही आहे. तर आता आम्ही PT3 हा फॉर्म भरू शकतो का? आणि त्याचं आता म्हणजे आता बिल आलंय त्याच्यात काही इफेक्ट आम्हाला मिळू शकत नाही का? तुम्ही PT3 फॉर्म हा केव्हाही भरू शकता. बेसिकली काय जी रनिंग प्रोसेस आहे, म्हणजे तुम्ही आज स्वतः राहत असाल, म्हणजे भाड्याने दिला, पुन्हा हे असं कंटिन्युअस प्रोसेस चालू आहे. तर त्यामुळे तुम्ही जर स्वतः राहत असाल तर तुम्हाला तो PT3 फॉर्म भरता येणार नाही. परंतु जर स्वतः राहत असाल तर PT3 फॉर्म भरून द्या. आपण राहत नाहीये, भाड्याने दिला तरी तुम्ही सांगा की आम्ही स्वतः राहत नाहीये, भाड्याने दिला. त्यामुळे माझी जसं विवेकानंद साहेबांचं अभिनंदन करेल की त्यांनी मला कळवलं की बाबा माझा हा फ्लॅट आहे आणि मी स्वतः राहत नाही तिथं, 40% माझी सवलत काढून घ्या. असे जे नागरिक आपले आहेत सगळे पुण्यातले पूर्वलक्षित मिळणार नाही, कारण या वर्षीच तुम्हाला मिळेल. आणि फक्त एकच आहे की तुमची जी सवलत काढून घेतली असेल पूर्वी, तुमचा 2019च्या पूर्वीचा आहे आणि पूर्वी जर सवलत काढून घेतलेली असेल 2016च्या मध्ये, तरच आपल्याला त्याचा इफेक्ट मिळू शकतो. एक फक्त याच्यात मॅडमच्या माहिती सांगतो सर, प्रॉब्लेम खरा इथंच आहे. आपल्याला 40% सवलत मिळाली की नाही हे आम्ही आता ते पण डिक्लेअर करू बिलामध्ये आम्ही. कोणी भरायचा सर? हा मला एक प्रश्न विचारायचा होता. PT3 फॉर्म हा नक्की कोणी भरायचा आम्हाला आपली कळेल. तुमच्या जागेत भाडे करून राहत असेल. मी पुन्हा क्लिअर करतो आपल्याला. PT3 फॉर्म जो आहे तो ज्या ठिकाणी माझा फ्लॅट आहे, मी स्वतः राहतोय, तर मी PT3 फॉर्म भरून द्यायचा आहे की मी स्वतः राहत आहे, तर मला 40% सवलत मिळेल. जर मी भाड्याने दिला असेल तरी देखील मी सांगायचं की मी हा भाड्याने दिलेला आहे आणि माझ्या 40% सवलत काढून घ्यावी. मी मेल केली होती, PMCला मेल केली होती, मला 40% सवलत आहे का नाही. त्यांनी उत्तर दिलं प्रामाणिकपणे की तुम्हाला सवलत चालू आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही 18 पूर्वी जसं बिल येत होतं तसंच आत्ता पण आलेलं आहे. तर मी आता PT3 भरायचं का नाही? सूट मिळते ना ऑलरेडी. मी आता वेलंकर साहेबांनी सांगितलं की त्याच्यामध्ये एक बोर्ड टाका की बाबा तुम्हाला 40% सवलत आहे. टॅक्स भरताना मला जे प्रिंटेड डिमांड आली त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ड्रॉ केल्याचं त्याच्यात काही उल्लेख नव्हता. त्यामुळं मी त्याप्रमाणे पैसे भरून टाकले. त्यानंतर जेव्हा मी साईटवर बघतोय तर त्यावेळी मला त्याच्यामध्ये ड्यूज दाखवते अजून. मग त्याच्यासाठी मी परत 3-4 हेल्पाडे घेतले आणि काही अवेलेबल भेटतो. तर त्याच्यामध्ये असा विषय झाला आहे की तुमच्या ऑफिसमध्ये जेव्हा विचारतो त्या कर्वेनगरच्या, ते सांगतात की तुम्हाला 0 आउटस्टँडिंग ड्यू दाखवले, तुम्ही PT3 मिळायची गरज नाही आहे. हे नोव्हेंबर 6ची गोष्ट झाली. म्हणून मी पुन्हा निर्धार करतो आपल्याला PT3 मिळायची गरज. मी स्वतः राहतो 2006 पासून त्या ठिकाणी.
अजून सुद्धा राहतो. तर 9/6 जेव्हा मला सांगितलं गेलं तुम्हाला काही गरज नाही पेटी फ्री करायची, त्यामुळे मी काही भरल्यानंतर निवांत होतो. त्यानंतर मी म्हटलं सहज बघू आपण साईडला पुन्हा एकदा काय दिसतंय. तर दिसलं तर मला ते माझी ड्यू दाखवायला आहे. म्हणून मी पुन्हा जाऊन भेटलो तुमच्याकडं बत्ते साहेब का माने साहेब मेन बिल्डिंग आहे. तर ते म्हणाले नाही तुम्ही सगळं आडगळे साहेबांना जाऊन भेटा. आडगळे साहेब पुन्हा जाऊन भेटला तर 20 तारखेला 20 नोव्हेंबरला मला वाटतं. तर ते म्हटलं की नाही तुम्ही आता पेटी फॉर्म द्यायलाच पाहिजे. मी म्हणलं तुम्ही तुमचा माणूस झिरो म्हणून मला आउटस्टँडिंग दाखवतो आहे आणि पुन्हा आज मला सगळं उशीर एवढं तुम्ही सांगता मी कधी करेन. हे साधारण डिसेंबर जानेवारीची गोष्ट आहे. तर मी जानेवारी मार्चमध्ये मी दिला पेटी फॉर्म भरून द्यायचा नाही द्यायचा एक आपल्याला अंदाज माहीतच नाहीये की पेटी फॉर्म मी भरून देणं गरजेचं आहे का, याची जर माहितीच नाहीये तर त्यामुळं तुमची चूक नाहीये यामध्ये. आता महापालिकेकडून तुम्हाला सांगितलं गेलं नाही हा पण एक विषय आहे, परंतु यामध्ये आपण ते तपासून घेऊ. आपण जर तुम्हाला ॲरियर्स आले असतील आताच्या नवीन बिलामध्ये ॲरियर्स आले असतील तुम्ही त्याचं, माझी विनंती आहे की आपण एक अर्ज करा जेणेकरून अर्ज जर केला असेल त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊन आपल्याला कळवू. माझे मेल आहे, ट्रेनिंग मेल आहे 8-10. आम्ही फायनल तुम्ही वॉर्ड ऑफिसला अर्ज दिलेला आहे ना सगळीकडे. आणि जेव्हा मग मला ते द्यायला पाहिजे म्हणले जानेवारी एका काहीतरी, त्यामुळे म्हणजे ठीक आहे आता दिवसाशिवाय पर्याय म्हणून मी 22 मार्चला PT3 देऊन टाकलं. ठीक आहे का PT3 देऊन टाकलं तरी पण मला दिसतंय आज ते क्लिअर होऊन जातील. आम्ही आता सगळे अर्ज फायनल करूनच आता निर्णय घेतोय ना. तोपर्यंत थांबायचं आहे का न वाटतं थोडं थांब. म्हणजे ॲरियर्स तुम्हाला आलेले ते नका बोलू आपण. तुम्हाला जे रेग्युलर बिल आहे भरता येईल. हे पण तुम्हाला जे ज्यांना वाटतंय की मला जे ॲरियर्स आलेले आहेत हे चुकीचे आहेत तर त्यांनी ते पैसे भरू नका म्हणतात. जे काही तुमचं रेग्युलर तुम्हाला जी डिमांड येते तर ती भरा आपण. आणि ॲरियरच्या बाबतीत जो काही निर्णय आपल्याला येईल त्याच्याप्रमाणे ऑनलाईन कसे भरता येतील अशी माझी समजून. आणि मी जेव्हा बघितलं त्यावेळेस समजा 4 डिजिट 4 माझ्याकडे लाईन्समध्ये दाखवत येतील. त्यातले शेवटचे 2 मी जरी सिलेक्ट करायचं म्हटलं तर ते मला विथ विड्रॉल ऑफ द कन्सेशन दिसत आहे. ठीक आहे मी तपासून घेतो. यामध्ये बेसिकली भरता येईल. माझं ह्या वर्षीचं रिमेट झालं त्याच्यामुळे आणि मी आतापर्यंत सगळे वर्ष ऑनलाईन भरलेले सगळे नाही. यामध्ये ऑनलाईन भरताना तुम्हाला जे काही पार्ट पेमेंट करता येईल असं काहीतरी मी पाहून तपासून घेतो. दुसरी गोष्ट यामध्ये आहे की यावर्षी म्हणजे आपण मॅक्सिमम आपण ऑनलाईनला जातोय. आमचं टार्गेट आहे की यावर्षी ऑनलाईन पेमेंट आता आम्ही जवळपास 72% ऑनलाईनवर आहोत आणि आमचं टार्गेट आहे की ते जवळपास 85% पर्यंत यावर्षी ऑनलाईनला जायचं. सो मॅक्सिमम आम्हाला मला खात्री की आपण सगळे ऑनलाईन आता प्रेफर करतो तर ऑनलाईनलाच. प्रॉपर्टी टॅक्सच आहे. मी ते ट्रेनिंग मेल ट्रेनिंग मेल मध्ये तर तुम्हाला ऑनलाईन मला प्रश्न महत्वाचा की आता शासनाने सांगितलं स्वतः राहणाऱ्या फ्लॅटला सवलत पाहिजे. आता एखादी व्यक्ती जर फॅमिली मोठी असेल किंवा वडिलांच्या नावे फ्लॅट असतात परंतु 2 मुलं राहत असतात एका बिल्डिंगमध्ये असतात, शेजारच्या बिल्डिंगमध्ये असतात, पण ती फॅमिली तो फ्लॅट वापरला असतो, कुठे रेंटल अग्रीमेंट केलेलं नसतं. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एकाच फ्लॅटला वडिलांच्या नावे फ्लॅट असेल तर सवलत देणार आणि दुसऱ्या फ्लॅटला सवलत मिळत नाही. अशा केसमध्ये काय करायचं? यामध्ये एक लक्षात घ्या जे धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे आपण जातो. जे महापालिकेने धोरण केलेलं आहे, मुख्य सभेने धोरण केलेलं आहे किंवा राज्य शासनाने जो काही नियम केलेला आहे त्या नियमाप्रमाणे आपल्याला जावं लागतं. एका फ्लॅटला फक्त जर तुमचे 2 फ्लॅट असतील तर एका फ्लॅटला सवलत मिळते, एका फ्लॅटचा पूर्ण टॅक्स भरावा लागतो. आता यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी असं आहे की समजा 2 फ्लॅट आहेत तर मग एका ठिकाणी आई वडील राहतात, एका ठिकाणी मुलगा राहतो, अशी व्यवस्था आहे. परंतु यामध्ये मग तुम्हाला एक हे करता येईल की बाबा गिफ्ट डीड करून घेणं किंवा काही त्याच्या नावाने ट्रान्सफर करून घेणं ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील की जेणेकरून तो टॅक्स हा तुम्हाला रेग्युलर येऊ शकतो. महाराष्ट्र शासनाने तुम्ही काढलाय म्हणता नाही रूल फार पूर्वीपासून हा तसं नाहीये रूल हा रूल पूर्वीपासून अग्रीमेंट नसेल तर सवलत द्यायला पाहिजे. जर त्यांनी रेंटल अग्रीमेंट केलेलं नाही स्वतः फॅमिली राहत आहे तर एका फ्लॅट महाराष्ट्र शासन काय
सांगितलं की स्वतः राहतात सगळ्या फ्लॅटला सोडून द्यावी. मग एकच फ्लॅट असा नियम कुणी केलाय? महानगरपालिकेने केलाय की राज्यात असं? नाही, लक्षात घ्या, हा नियम जो आहे ही नियमावली आपण एकदा वाचा. वेबसाईटवर ही नियमावली आहे. नियमावलीमध्ये क्लिअर आहे, जर 2 फ्लॅट असतील म्हणजे एकापेक्षा जास्त फ्लॅट असतील तर एकाच फ्लॅटला ती सवलत आहे. ही नॉट ओन्ली आपल्याला आहे, लष्करामध्ये सुद्धा जी माजी सैनिक आहेत, माजी सैनिकांना देखील ही अशाच प्रकारची सवलत आहे. माजी सैनिकांना देखील जवळपास 100% टॅक्समध्ये सवलत देण्यात आलेली आहे. सो ही सवलत त्यांचं जर 2 फ्लॅट असतील तर ती सवलत सुद्धा एकाच फ्लॅट राहू शकते. पण मी तुम्हाला सांगितलं ना, शेवटी हा नियमाच्या याच्यामध्ये होता, तर त्या नियमाच्या अनुसार तुम्हाला ट्रान्सफर करावं लागेल. जो राहतो त्याच्या नावाने करावं लागेल, काहीतरी करायचं. जसं यांचा विषय आहे ना, ते मी सांगितलं, यांचा रो हाऊस मध्ये 2 पार्ट झालेले आहेत, पण त्यांना 2 टॅक्स भरावे लागतात. नाही, दोन्हीला मिळत नाही.